प्रभाग क्रमांक 1 मध्ये नगरोत्थान योजनेतून खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या हस्ते नागाई हॉस्पिटलजवळ रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ। आज दिनांक 5 जून 2025 रोजी सायंकाळी 4:30 वाजता नागाई हॉस्पिटल प्रभाग क्रमांक 1 येथील परिसरात आज नगरोत्थान योजना 2024-25 अंतर्गत नागाई हॉस्पिटल जवळ रस्ता काँक्रिटीकरण कामाचा 20 लाख रुपयातून कामाचा खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या हस्ते उद्घाटन शुभारंभ करण्यात आला। गेल्या काही दिवसापूर्वी खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव या गणेश जयंतीच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते। या ठिकाणी नागरिकांनी या परिसरात रस्ता येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत होता। रस्ते चिखलाने डबक्यांनी भरलेले अशा रस्त्यातून ये जा करावी लागत होती। सदर बाब या ठिकाणी खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्याकडे सर्व स्थानिक नागरिकांनी मागणी केली की रस्ता करून मिळावा। त्यासाठी डॉक्टर शोभाताई बच्चाव यांनी नगरोत्थान योजनेअंतर्गत 20 लाख रुपयाचा रस्ता काँक्रिटीकरणासाठी 20 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला। त्याचा शुभारंभ आज करण्यात आला। या प्रसंगी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजितराजे भोसले, माजी सरपंच बटू चौधरी, काँग्रेसचे नेते पितांबर महाले, रमेश अण्णा श्रीखंडे, बिवसन अहिरे, डॉक्टर दरबारसिंग गिरासे, डॉक्टर दिनेश बच्चाव, सामाजिक कार्यकर्ते प्रेम पाटील, इंजिनियर हिमांशु बदाने, खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव, स्वीज सहाय्यक निलेश काटे, आवेश खान येथील स्थानिक नागरिक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला। आमचा युवा काँग्रेसचा कार्यकर्ता प्रेम पाटील, इथे समोर बसलेले आमचे आबा पाटील, मयूरदादा देवरे यांनी खासदार मॅडमांना या ठिकाणी गणपतीच्या आरतीला बोलवलं आणि आरतीला आम्ही सायंकाळी या ठिकाणी 7:30-8 वाजता आलो। सर्वात जास्त या ठिकाणी महिलांची संख्या होती आणि बारीक बारीक पाऊस पडून गेलेला होता। या ठिकाणी चिखल जमलेला होता, बरोबर आहे ना, महिला मंडळ जास्त होतं आणि त्यावेळेस महिला मंडळाने मॅडमांकडे एक तक्रारी निवेदन दिलं की या ठिकाणी आम्हाला रस्ते नाही, आम्हाला गटर नाही, पथदिवे नाही आणि ते या निवेदनाचा मॅडमांनी स्वीकार केला। त्यावर मॅडमांनी तत्कालीन पालकमंत्री नामदार गिरीशजी महाजन यांना मॅडमांनी पत्र लिहिलं। त्याची एक कॉपी आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांना दिली आणि त्यावर या रस्त्याच्या 20 लाखाच्या कामाला या ठिकाणी प्रत्यक्षात मंजुरी मिळाली आणि आज त्याचा भूमिपूजन सोहळा धुळे लोकसभेच्या आदरणीय खासदार आणि या राज्याच्या माजी मंत्री खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या शुभ हस्ते होता।